राम राम मित्रांनो, स्वागत तुमच्या सर्वांचं आजच्या आपल्या छोट्याशा ब्लॉग मध्ये. आता आपण निघालो होतो द्वारकेच्या ट्रिपला. द्वारकेची ट्रिपची होती आमची त्र्यंबकेश्वरून. मस्तपैकी त्र्यंबकेश्वरला तिने गाड्या आणल्या आणि मस्त पब्लिक बसून घेतली. आता पब्लिक बसवल्याच्या नंतर गाड्याचं काचा वगैरे साफ करून झालं. त्या बघा गाड्या कशा खतरनाक दिसते का नाही. लगेच टाटानं सेल्फ मारला निघाली पुढे पळण्यासाठी. बघा मित्रांनो, टाटा कशी कडक दिसती. ही आमची आहे जुनी लक्ष्मी. मग त्र्यंबकेश्वरला म्हणलं मस्त चला बाय बाय टाटा गुड नाईट करू म्हणलं. रात्रीचा प्रवास एन्जॉय करू. निघालो होतो आम्ही आमच्या पुढच्या दिशेने जात असताना बघा मित्रांनो, रस्ता एवढा खराब होता ना, म्हटलं चला आता मन जाऊ. फायनली आलतो आपण महाराष्ट्र बॉर्डरला आल्यानंतर त्या मॅडमने एवढं मस्त समजवलं ना, दादा नो इथं मस्त एंट्री पाणी देऊन जा, आमचं घर चालतं. म्हणलं ओके मॅडमला मस्त एंट्री पाणी दिली आणि निघालो होतो आम्ही पुढच्या रात्र प्रवास केल्याच्या नंतर सकाळी पोहोचलो तुम्ही भरुचला. तर भरुचला आल्यानंतर मस्तपैकी हॉटेलवर गाडी थांबून फ्रेशअप वगैरे झालो. मस्तपैकी चहा पाणी नाश्ता वगैरे केला पॅसेंजर लोकांना. निघालो आम्ही पुढच्या दिशेने जात असताना बघा मित्रांनो, टाटा आणि आपली नवी गाडी तर आपल्याला सोडून गेली ती. म्हटलं चला जाऊ द्या, होत असतंय. मग आपण म्हटलं मस्त की दमा मना चालतो आपला प्रवास. मागून पुन्हा टाटानं ओव्हरटेक करून गेली ती, पुन्हा मागून ओव्हरटेक करत आली. बघा आमची जुनी लक्ष्मी अशी पडते ना, कारण की स्पीड अनलॉक आहे ना मित्रांनो. बरोबर आम्ही पोहोचलो होतो नंतर प्रवास करत असताना नर्मदा नदीवर. नर्मदा मातेचं दर्शन घेतलं आणि पोहोचलो फायनली कुबेर भंडारीला गाडी लावून मस्तपैकी पार्किंग केली आणि निघालो होतो आम्ही किरपाल व्हायला घेऊन नाश्ता करण्यासाठी. आमची सगळी मंडळी होती नवीन गाडीमध्ये. आता नवीन गाडीमध्ये मंडळी असल्यानंतर म्हटलं आज काहीतरी जोमात कार्यक्रम चालू असेल. इथं येऊन पाहत होतं काय सगळ्यांना मस्तपैकी मटर वगैरे सोडणं चालू केलं. तुम्ही तर चालू होते मटरचे दाणे वगैरे सोडणार, कारण की आजचा वेळ होता मॅगीवरती. आता बद्री सेट म्हणे मस्त मॅगी बिगी बनवू म्हणे, आज तुमच्या हातानं खायची. म्हटलं चला आपल्या हातानं. तुकाराम मी म्हटलं चला मस्त मॅगी बनवून घेऊ. मस्त टमाटे वगैरे कटिंग केले, मसाला घेतला. हे आपला सिक्रेट मसाला. मस्तपैकी वाटाणे बिटाणे कांदा बिंदा सगळा मस्त रेडी करायला आणि असं तोडून घेतलं मॅगीला. मग टाकलं सगळ्यात पहिले तेल टाकल्याच्या नंतर कांदा टाकला. तुकारामला सांडच भेटली नाही म्हणून तुकारामला धरली पकड, चला चलती का नाम गाडी. मग असं करत आम्ही मस्त सगळे मटेरियल वगैरे टाकलं, मस्त फ्राय केलं. असं डीप फ्राय केल्यानंतर मॅगी खायला कशी अशी मजा येते, असं फ्राय झालं पाहिजे करून. आजची मॅगीचा होता रस्सा मॅगी. आता रस्सा मॅगी तुम्ही म्हणशाने काय नवीन, मस्त जम्मू काश्मीरचे टमाटे घेतले, मस्त जम्मू काश्मीरचे टमाटे टाकले, नंतर मिरच्या वगैरे मस्त फ्राय करून आपला सिक्रेट मसाला घेतला आणि मस्त पैकी टाकला मित्रांनो. बघा असं सगळं मसाले वगैरे असे फ्राय झाले पाहिजे. तेलामध्ये जेवढे फ्राय होतील तेवढं भारी वाटतं. मस्त थोडं पाणी घ्यायचं, पाणी टाकल्यानंतर मसाला कसा करपत निघाले मित्रांनो. बरोबर. मग घेतले मॅगीचे तुकडे केले होते आपण, मस्त बारीक मस्त टाकले त्याच्यामध्ये. यानं काय होतं, मॅगी अशी मोकळी होती जेवढं थोडं डीप मध्ये फ्राय केलं पाणी. बघा मित्रांनो, रस्सा मॅगी झाली होती तयार. कसं सूप झाले, असं सूप झालं नाही का, सगळ्यांनी घेतलं ग्लासामध्ये प्यायला. बघा मित्रांनो, आमची मॅगी झाली तयार. मस्त भेटले होते सगळे सूप. बघा कलर पाहूनच अशी मजा झाली. त्या सूप पिऊन तर सर्दीच गायब होणार होती. मग मस्तपैकी आजचा ब्लॉग चाटून पुसून खाल्ला आम्ही सगळ्यांना. आजचा ब्लॉग आवडला असेल तर आम्हाला नक्की लाईक शेअर कमेंट करा मित्रांनो. भेटूया पुन्हा पुढच्या ब्लॉग मध्ये.